साहेब, जरांगेने पुन्हा उपोषण सुरू केले. आजपासून आस्था रोको आणि आंदोलन सुरू केले. तुम्ही वारंवार सांगताय का मागणी मान्य झालेली आहे, तरी आंदोलन का? मात्र पुन्हा आंदोलन सुरूच आहे. मला काही कल्पना नाही आहे, कारण आज काय ठरलं ते. परंतु वर्तमानपत्रात जे काय मी वाचलं होतं की काहीतरी हायकोर्टामध्ये त्या संदर्भात चर्चा झाली आणि जरांगेने जे आहे काही वेगळ्या प्रकारे शांततेनं आंदोलन करण्याचं ठरवलं असं मी वर्तमानपत्रात ऐकलं. पण आज आणखी नवीन काय झालं मला काही कल्पना नाही. त्यांनी आस्था रोको करू नका, धरणे आंदोलन करा, म्हणजे परीक्षा सुरू आहे. मात्र आज येवल्यात आस्था रोको झालेला आहे, नांदगाव सुरू आहे आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी आस्था रोको केला जातो. काय म्हणतात? मला काही कल्पना नाही कुठे रस्ता रोको झाला नाशिक जिल्ह्यामध्ये. याच्या मला तरी अजून तरी काही कल्पना नाही आहे की कुठे झाला असं. आणि आता कदाचित झाला असेल तर त्यांना जरांगेचे जे आहेत नवीन जे आदेश निरोप मिळाले नसतील. परवाच्या दिवशी पंकज भाऊ मालेगावच्या दौऱ्यावर आलेले होते, त्यांना विरोध झाला आणि काही ठिकाणी तर म्हणजे आक्षेपार्ह भाषेचाही वापर करण्यात आलेला, एका प्रकारे धमकी देण्यात आली. मी ते सगळं पाहिलं. मी ते एक तर जे आहे 2-3 गोष्टी मला वाटतं विनोद शेलार यांनी या संदर्भात मोठा खुलासा केलेला आहे. एक तर त्या गावामध्ये काही जाण्याचा कार्यक्रम पंकजचा नव्हता, त्या रस्त्याने जाणार होता असं मला त्यांना सांगण्यात आलं. परंतु त्यांनी जे आहे त्या ठिकाणी काही लोक जमले होते. अर्थात ते लोक जे आहेत मी कालसुद्धा सांगितलं की पाहावं लागेल की ते मराठा आंदोलक म्हणून किती होते आणि स्थानिक राजकारणातून विरोध करणारे किती होते हे जरा पाहावं लागेल. ठीक आहे, परंतु प्रत्येकाला लोकशाहीमध्ये काळे झेंडे दाखवा, सफेद झेंडे दाखवा अधिकार आहे, माझं काय म्हणणं नाही. परंतु ज्यावेळेला हिंसाचारासाठी ज्या लोक उतरतात किंवा तशी भाषा केली जाते त्यावेळेला मात्र तो कायद्याचा भंग होतो. त्याच्यामध्ये एक जण कोणतरी बोलतोय की आम्ही म्हणजे भुजबळ कुटुंबियाचे जर कोणी इकडे आले वगैरे तर त्यांचे हातपाय तोडून टाकू. आता हे जे फार आक्षेपार्ह आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही शांततेच्या मार्गाने करा. मतदानाच्या वेळेला जर पंकज भाऊ जर उभे राहिलेच त्यावेळेला काय करायचं ते करा. परंतु तुम्ही आम्ही आलो तरी तुम्ही हातपाय तोडणार, ही भाषा काही जी आहे बरोबर नाही. आणि मला असं वाटतं की पोलिसांनी जे आहे त्याच्या संदर्भामध्ये बरेचसे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला गेले होते आणि FIR वगैरे नोंदवलेला आहे. साहेब, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हाचा आज अनावरण होत आहे, मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. एकूणच येणाऱ्या दिवसांमध्ये कसा परिणाम जाणवेल असं वाटतंय आपल्याला या सगळ्या चिन्ह बदलाचा? मला काही खास त्याचा बदल होईल असं वाटत नाही. एक तर फार जे अगदी खेड्यापाड्यामध्ये आणि ज्यांच्या मनामध्ये घड्याळ एकदम फिट बसलेला आहे ते अशा अनेक 5-10% तरी ही मतं जी आहे त्यांना काही जरी वाटलं म्हणजे अगदी जे त्यांना वाटलं पवारसाहेबांना मतं द्या तरीसुद्धा ती जी आहे ती मतं घड्याळाला येतील. आणि दुसरं म्हणजे काय की शेवटी जे आहे ही निवडणूक लोकसभेची आहे आणि लोकसभेमध्ये कुणाला पाठवायचं, कोण चांगलं सरकार करू शकतं, कोण सरकार चांगलं चालवू शकतं, या सगळ्याचा विचार करूनच लोक जे मतदान करत असतात. मला असं वाटतं की लोकसभेचं मतदान, विधानसभेचं मतदान, महानगरपालिकेचं मतदान, जिल्हा परिषद मतदान याच्यामध्ये खूप फरक पडत जातो. लोक जरा बरेचसे जे आहे आता हळूहळू ह्या लोकशाहीमध्ये त्यांना कळायला लागलं की कोणाला कुठे बसवावं, कोणाला कुठे बसवावं, कोण कुठे चालवू शकतं, राज्य चालवू शकतं, सरकार चालवू शकतं, भारत सरकार, जिल्हा परिषद चालवू शकतं किंवा हे बाजार समितीत कोण चांगलं चालवू शकतं, याचा सगळा विचार करून लोक जे आहेत मतदान करतात. साहेब, काल सदाभाऊ खोतरे क्रांतीचे यांनी एक असं विधान केलं की तुतारी 2 वेळेला वाजवली जाते, एक लग्नाच्या वेळेला आणि एक जेव्हा माणूस मयत होतो त्यावेळेला वाजवली जाते. या विधानाकडे आपण कसं बघतो?
मी नाही काय ऐकलं, काय सदाभाऊ खोत वाजवून काय वाजवणे हा 2 वेळेला वाजवली जाते लग्नाच्या वेळेला. म्हणजे ह्या निशाणीवरनं त्यांनी एक शरद पवारांवरती कमेंट केली. या विधानाकडे आपण कसं बघतो? मला लग्नात वाजवली जाते एवढं माहिती आहे बुवा. सर काय किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आम्ही जातो त्यावेळेला वाजवते ते बरोबर, पण बाकीचं ते काय म्हणतात पुढचं ते काय मी कधी ऐकलं नाही. सर, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपली भूमिका कशी असेल? नांदगावची भूमिका कशी असेल आगामी विधानसभा निवडणुकी असणार? अजून वेळ आहे त्याला ना खूप. नाही, पण वेळ आहे, पण तुम्ही परत भेटणार मला. सर अजून आहे. मी मुंबईतच असतो आणि पंकजभाऊ इथे असतात, नाशिकला असतो. 2-3 महिन्याला सर, साहेबांनी इथं बोलून कार्यक्रम करू. जागेचं वाटप अजून सुरू झालेलं नाहीये, तरी बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई प्रचाराला सुरुवात केली एका प्रकारे. काय म्हणाल? ज्यांना असं वाटतं की त्या जागा खात्रीशीर त्यांनाच मिळणार आहेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. पण बाकीच्या ठिकाणी जे आहेत अजून, मग ते महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, त्यांचे उमेदवार अजून ठरायचे आहेत. साहेब, राजेश टोपेंनी अजितदादांची भेट घेतली आज. काही वेगळं काही घडणार असं काही? नाही, राजेश टोपे हे सगळ्यांची भेट घेतात. माझी सुद्धा त्यांनी 4 वेळा भेट घेतली नागपूरला. आणि आता ते काय ते वाडेकर का काय ते जे सांगतायत की जी दगडफेक पोलिसांवर झाली आंतरवली सराटेला, त्यावेळेला या राजेश टोपेंनी सांगून किरण तराट का काय नाव आहे त्यांच्या घरी मिटिंग झाली आणि हा दगडफेकीचा कार्यक्रम आखण्यात आला असं ते तिथले वाळेकर का काय नाव आहेत ना ते बोललेले आहेत. तर आता हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. मग मर्दासारखं माझं म्हणणं की उभे राहा. मग गृह खातं का दखल घेतली याची? एवढा पुरावा किंवा एवढे साक्ष? आता असं आहे ना की आता गृह खातं जे आहे योग्य वेळेला त्याची दखल निश्चितपणे घेतं. ताबडतोब एखादी काहीतरी कारवाई करून आणखीन भडका उडू नये त्या आंदोलनाचा, यासाठी ते थोडं काळजीपूर्वक पावलं टाकत असतात. या सगळ्यात राजेश टोपेंचा दगडफेकीच्या मागे सहभाग दिसतोय असं प्रथमदर्शनी. ते त्याच्यामध्ये त्यांनी जे कोण वाळेकर जो बोलतायत ते तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. ते अजय बारसकर ते अजय बारसकर काय त्यांनी काहीतरी क्लिप ज्यांची आली सुरुवातीची त्याच्यामध्ये वाळेकर ते बोलत आहेत. त्यांना 2 वर्ष ते आतमध्ये राहून आले आहेत, 5 वर्ष त्यांना काहीतरी सजा लागलेली आहे कोपर्डी केसमध्ये, ते सांगतायत. आणखी काही बस साहेब, 2024 मध्ये लोकसभेचं चित्र कसं दिसतंय तुम्हाला? फार छान सुंदर. मोदी साहेब जे आहेत लोकसभेमध्ये निश्चितपणे जे आहे फार थम्पिंग मेजॉरिटीनं जे राज्य सरकार चालवते. सर, पुन्हा एक असं होतंय, असं 400+ असं एक घोषणा दिली जाते भाजपाकडून. पुन्हा लोक EVM वर संशय घेतात. ठीक आहे, आता हा विषय जुना झाला. कधी कधी आपला विचार करतो आपण की तसं जर करायचं तर मग कर्नाटकामध्ये काय झालं, तिथे काय नाही तो EVMचा वापर झाला म्हणजे आपल्या लक्षात. किंवा तेलंगणामध्ये काँग्रेस कशी निवडून आली, कर्नाटकात काँग्रेस कशी निवडून आली, हे पण मग विचार आपल्याला पडतात की ते जर असेल. परवाच्या दिवशी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला कांद्याच्या संदर्भात. 54,000च निर्णयाची परवानगी दिली 4 देशात. पूर्ण खुली केली नाही तरी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कांद्याचे भाव सतत पडत आहेत. मला असं सांगण्यात आलं की 1600 रुपये काहीतरी कांद्याचे भाव आहेत. थोडेसे वाढले 100-200, परंतु तो जेवढी निर्यात त्यांनी 54,000 टनाचे जे त्यांनी कबूल केलेली आहे किंवा मान्य केले, मला असं वाटतं निदान 2 लाख टन निदान कमीत कमी ते जर केले तर कांद्याचे भाव थोडेफार आणखीन वाढतील आणि दिलासा मिळेल. खरं म्हणजे ते निर्यात रोखायलाच नको आहे, खाली करा. पण रोखायचेच असेल तर ते जरा एकदम रोखून कसं चालेल. मी तर म्हणालो होतो की पूर्वी 40% त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी होती, ती फार फार तर 60% करा, 70% करा, पण एकदम जे 100% जे बंद करू नका, असं माझं स्वतःचं मत आहे. सर, महाराष्ट्र जसं देशामध्ये 400+ म्हणताय, तर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? हो, अजून त्याला वेळ आहे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.